नमस्कार. नमस्ते. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यावर बैठक होत आहे. तुम्ही 2-3 दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सांगोला तालुक्यासाठी प्रवेश घेतला आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे, काय वाटतं तुम्हाला? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या पक्षाचा सांगोला तालुक्यासाठी कार्यकर्ता आणि मतदार असंख्य असताना त्या तालुक्यासाठी एखादा नेतृत्व करण्यासाठी जागा रिकामी होती किंवा तालुक्यासाठी एक पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी दादांच्या संपर्कात असताना उमेशदादाच्या माध्यमातून दादांनी मला त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष पहिल्यांदाच जाहीर प्रवेश करून घेतला आणि त्यानंतर मला तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सांगोला नगरपरिषद निवडणुकीमध्ये अनेक अभद्र अशा युत्या झाल्या. भाजपकडून मारुती आबा बनकर यांना उमेदवारी देण्यात आली, पण शहाजीबापूंनी गड टाकला. तुम्ही शहाजीबापूंचे जवळचे नातेवाईक आहात, एकतपूर गटासाठी तुम्ही इच्छुक आहात असंही समजतंय. काय तिथली परिस्थिती आहे आणि तुम्ही इच्छुक आहात का? मुळात पहिल्यांदा सांगायचं झालं तर एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी महिला हे आरक्षण आहे, त्यामुळे ओबीसीच्या जागेवरती मी लढणं शक्य नाही. कार्यकर्ते मी एकतपूर जिल्हा परिषद गट तर पहिला मी मागणारच आहे. कसं आहे, एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये तर आमचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे, त्यामुळे एकतपूर गटाबद्दल तर आम्ही उद्याच्या भविष्यात आज आम्ही सोबळावरचा नारा दिलेलाच आहे. तर एकतपूर गटाबाबतीत आमची कोणाशी तडजोड जर झाली तर एकतपूर गट ही आमचाच असणार आहे. जिल्हा परिषदेसाठी मग अनेक तुम्ही राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आहात, इतर ज्या 6 आणि 7 ओबीसी सोडून म्हणजे जे बाकीचे गट आहेत त्यासाठी काय मोर्चे बांधणी करणार का सांगोला तालुक्यासाठी? आज मोहोळ येथे सावली बंगल्यावरती इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आलेलो आहे. तर आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सांगोला तालुक्यातील सर्व जागेच्या इच्छुक उमेदवारासाठी मुलाखतीला आलो आहे आम्ही. तुमच्या पक्षाकडनं काय अशी म्हणजे तशी काय व्यूहरचना करण्यात आली की स्वतंत्र लढायचं म्हणजे निर्णय घेतला अजितदादांनी? स्वतंत्र लढायच्या ह्या हिशोबानंच सगळ्या जिल्हा परिषद गटातील सगळ्या पंचायत समिती गटातील इच्छुक उमेदवारांची आज मुलाखत होणार आहे. त्यासाठी सगळ्या गटातली लोक आले. मग काय गटासाठी काय तशी व्यूहरचना काय प्री प्लॅनिंग काय केलेलं आहे का? उमेदवार जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्यापुढे काय असं मांडणी करणार आहात का तुम्ही? नाही, आमची व्यूहरचना म्हणजे तालुक्याच्या बाबतीत आम्ही तालुक्यातच ही करतोय. आम्ही इथं आज उमेदवाराची तुम्ही योग्य तो उमेदवारी द्यावा यासाठी मुलाखतीला आज इथं आलोय. व्यूहरचना आमच्या तालुक्याच्या बाबतीत जी आहे ते आम्ही तालुक्यातच करतो. जे काय डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी ह्याच्यावर मुलाखत आज म्हणजे कार्यक्रम घेतला होता की बैठक घेतली त्याच्या पक्षाची, स्वतंत्र लढण्यासाठी त्यांनी पण हे केलं. तुम्ही शेका बरोबर पण होता, शहाजीबापूंबरोबर पण होता, आता तुम्ही कुणावर जाणार का स्वतंत्र लढणार आहात? 3 दिवसापूर्वी माझा पक्षप्रवेश झाला आणि तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली. तेव्हापासून तालुक्यातील सर्वच नेत्यांचे मला फोन आहेत की बाबा आपण बसूया आणि बसून काय असेल ते निर्णय घेऊ. तर याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला असं सांगू इच्छितो की तालुक्याच्या राष्ट्रवादी पक्ष हा छोटा पक्ष नाही. राष्ट्रवादी पक्ष हा फार मोठा पक्ष आहे, मतदार आहे, कार्यकर्ता आहे, पण त्याला नेतृत्वाची गरज होती तालुका लेवलला. ती मी माझ्याकडे जबाबदारी दिल्यानंतर मी तालुक्यातील कार्यकर्ता असेल, मतदार असेल, यांना पूर्णपणे त्यांना न्याय देण्यासाठी सर्वप्रथमतः त्यांना 7च्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समितीवर निवडणुकीच्या तयारीनं आम्ही समोर जातो. त्यानंतर जशी आमची तडजोड होईल, योग्य त्या सन्मानानं, योग्य त्या पद्धतीनं आम्हाला जास्तीत जास्त जागा कोण देतील त्याच्यावर आम्ही काम करेल. सांगोला नगरपरिषदेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. 15 नगरसेवक जवळजवळ शहाजीबापू निवडून आलेले आहेत. मग त्याच पद्धतीनं काय व्यूहरचना त्यांच्या पक्षाकडून चालू आहे, शिवसेना पक्षाकडून त्यांच्यावर युती होईल का? भाजपबरोबर युती होईल का वेगळी चूल मांडण्यापर्यंत होईल? पण दादांनी तर परवा दिवशी जाहीर केले की 68 जागा हे स्वतंत्रपणे लढवून देतील राष्ट्रवादीकडनं. तुमचं काय कसं प्लॅनिंग आहे त्या बाबतीत? आज वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्ही 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती आम्ही स्वतंत्र लढवणार आहे याच्या हिशोबाने तयारी आमची आहे. तरी पण सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी विधानसभा झाली. त्या विधानसभेमध्ये काम आम्ही विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत काम केलं. तर आम्ही 5 वर्षाच्या किंवा या निवडणुकीच्या ते आता तुमच्याबरोबर नाही आहेत की सध्या? त्या उद्देशानं बोलायचं झालं तर आम्ही आमचा हक्क पहिल्यांदा डॉक्टरवरच आहे की बाबा आम्हाला ह्या जागा पाहिजेत, त्या जागा पाहिजेत, आणि त्या तर गोष्टी त्यांनी नाही मान्य केल्या तर आम्ही दुसऱ्याचा पर्याय शोधू. पण आमचा पहिला मार्ग असेल डॉक्टर बाबासाहेब देशमुख. तालुका अध्यक्षपद मिळाल्यानंतर कशा पद्धतीने व्यूहरचना असेल, पदाधिकाऱ्याच्या कशा निवडी सांगोला तालुक्यातील होतील आणि ही सर्व निवडणुका हे ग्रामीणमधल्या आहेत, कशा पद्धतीने
प्री प्लॅनिंग किंवा मायक्रो प्लॅनिंग करेन त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही स्वतः उभारणार आहात? मुळात तुम्हाला सांगायचं झालं तर सांगोल तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पार्टी ही फार मोठी पार्टी आहे आणि राष्ट्रवादी पार्टीचा घड्याळ चिन्ह आणि अजितदादा ह्या व्यक्तीवरती प्रेम करणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं मुळात जुन्या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये काम करायची इच्छा असेल तर सर्वप्रथम तर आम्ही पहिल्यांदा त्यांचा विचार करणार आणि त्यानंतर पार्टी वाढवायची म्हणून मी स्वतः परत कार्यकारिणीमध्ये नवीन लोकांना संधी देण्याचं काम करेन. एक अतुल पवार गट म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण सांगोला आणि सोलापूर जिल्ह्यात उदयास आलेला आहे. तुम्ही सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बापूंबरोबर होता, मागच्या वेळेस पण वेगळ्या पक्षात होता, बापूंचे पण तुमचे नातेवाईक संबंध आहेत. आता कशा पद्धतीने भूमिका असेल का स्वतंत्र गट म्हणून लढणार का पक्षाबरोबर जाणार का? जर त्यांच्याकडून युतीचा काय प्रस्ताव आला तर तशी काय तुमची मान्यता आहे का? आता मी तुम्हाला मगाशीच बोलताना सांगितलं की बाबा तालुक्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आहेत की त्यांचं आपण बसूया आणि ह्याच्यातून बाबा काहीतरी एकत्र येऊन मार्ग काढूया, ह्याबद्दल आता चर्चा चालू आहे. तरी पण आम्ही सर्वप्रथम तर तुम्हाला सांगितले की 14 आणि 7 आणि 14 21 जागेची चाचपणी करून आमचे राष्ट्रवादीची ताकद या सांगोल तालुक्यात किती आहे हे आजमावण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त जे अजितदादांनी जिल्हाध्यक्ष उमेशदादा असतील, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्या पार्टीचा वैयक्तिक अतुल पवार म्हणून स्वार्थ म्हणून उपयोग करणार नाही. कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. कार्यकर्त्याला विचारात घेऊन कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी कार्यकर्ता कसा जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार होईल ही बघण्यासाठी पहिल्यांदा मी काम करेन. आणि ज्या ठिकाणी अवघड निवडणूक वाटते, अवघड जिल्हा परिषद गट वाटतोय आणि अवघड म्हणण्यापेक्षा ओपनचा गट आणि तिथं अडचण असेल, उभा राहण्याची गरज वाटली तर अतुल पवार उभा राहील. माजी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील सोबत येतील का? आज तर काय त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. उद्याच्या भविष्यात जर तसं काय झालं तर काय सांगता येणार नाही. ते भाजपच्या वाटेवर आहेत. परवा भाजपच्या मोर्चा कार्यक्रमाला नगर परिषदेच्या उपस्थित होते. बापूंना विरोध केलेला आहे. तुम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना किंवा राज्याच्या राजकारणात बघत असताना आज कोणाची कोणासोबत युती होती आज काय भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा सांगोल तालुक्यात कोणाबरोबर कोणाची पण युती होऊ शकते. स्थानिक आघाड्या होतील, स्थानिक आघाड्या सुद्धा होऊ शकतील. ओके. ओके.